नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 15 गोंदिया. तर ज्या विद्यार्थ्यांचे 16 एप्रिल अँड 17 एप्रिल या दिवशी मैदानी चाचणी होती, तर त्यांच्या मैदानी चाचणीचे गुण आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे की किती मिळालेले आहेत विद्यार्थ्यांना गुण अँड 97, 95 किंवा आउट ऑफ विद्यार्थी आहेत का, असे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पाहून घेऊत बघा. यामध्ये PDF खूप छान यांनी बनवलेली आहे, जे की आपणाला इथे पाहायला मिळेल. ॲप्लिकेशन नंबर पाहायला मिळेल विद्यार्थ्यांच्या, नंतर चेस्ट नंबर, विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव आणि एकंदरीत 5 किलोमीटरमध्ये विद्यार्थ्यांना किती वेळ लागलेला आहे आणि किती गुण मिळालेले आहेत, तर ते आपल्याला इथे पाहायला मिळतील. जे की खूप यांनी बेस्ट PDF बनवलेली आहे. अँड मी पाठीमागे खूपच म्हणजे असं SRPF दौंडची, नंतर दौंड 7ची, दौंड 5, नंतर पुणे गट क्रमांक 1, 2, तर त्यांनी पण अशी PDF बनवलेली नव्हती. सो इथे आपल्याला बघा विद्यार्थ्यांना किती वेळ लागलेला आहे, तर ते पण पाहायला मिळेल. अँड शॉर्टपुटमध्ये विद्यार्थ्यांचे किती डिस्टन्समध्ये गोळा पडलेला आहे ते पण पाहायला मिळेल आणि मार्क पण पाहायला मिळतील. तर यांची एकंदरीत या तिन्ही इव्हेंटची टोटल आपल्याला या कॉलममध्ये पाहायला मिळेल. आणि विद्यार्थ्यांचं स्टेटस म्हणजेच रिझल्ट पास किंवा फेल हे शेवटच्या कॉलममध्ये या पाहायला मिळेल. जे की पास स्टेटसमध्ये राहण्यासाठी विद्यार्थ्यांना 50 किंवा 50च्या वरी टक्के गुण मिळवून येणे, मैदानी चाचणीमध्ये मिळवून येणे अनिवार्य आहे, जर पास स्टेटसमध्ये राहायचं असेल तर. तर बघा, थोडक्यात पाहून घेऊत विद्यार्थ्यांना किती गुण मिळालेले आहेत सरासरी. तर बघा, 95 मार्क आपल्याला पाहायला मिळतील. पवन गणेशराव आहेत, यांना 5 किलोमीटर धावण्यासाठी 22.33 मिनिटे लागलेले होते अँड 8.53 मीटरचा गोळा पडलेला आहे. अँड सेकंद बघा, 13.25 सेकंद यांना 100 मीटरमध्ये धावण्यासाठी लागलेले आहेत. तर खूपच छान मार्क यांनी मिळवलेले आहेत मैदानी चाचणीमध्ये. नंतर खाली बघा 97 मार्काचे आपल्याला पाहायला मिळतील विद्यार्थी अमन नंदलाल. तर यांना 97 मार्क आहेत, खूपच छान, अभिनंदन. जे की 5 किलोमीटरमध्ये यांना 22.19, नंतर 8.6 मीटरचा यांचा गोळा पडलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट SRPF गट क्रमांक 15 गोंदियाची पाहायला मिळेल. तिथून पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून पुढील असेच नवीन अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. अँड पॉसिबल असेल तर लाईक अँड बेल आयकन पण प्रेस जरूर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओज पोहोचण्यासाठी नक्कीच एक लाईक दिल्यानंतर किंवा कमेंट केल्यानंतर एक हाईप म्हणून बटन असेल, त्याला नक्कीच तुमचा प्रतिसाद देऊ शकता. तर पाहू थोडक्यात. हे बघा, 97 मार्काचे आपल्याला पाहायला मिळतील. अजून परशुराम शिवाजी आहेत पवार, अँड ही 16 एप्रिल 2026ची PDF आहे. लगेच आपण 17 एप्रिलची पण PDF पाहणार आहोत. हे बघा, 97 मार्काचे अल्पेश पुरुषोत्तम हे आहेत, 97 मार्क. तर यांचा 9 मीटरचा गोळा पडलेला आहे अँड 22 मिनिटे लागलेले आहेत 5 किलोमीटर धावण्यासाठी. सो आणि इथं बघा, यांना 48 मार्क मिळालेले आहेत, त्यामुळे फेल स्टेटस दाखवत आहे. तो आदेश विक्रम आहेत. नंतर 97 मार्काचे आपल्याला या PDFमध्ये 95, 97 असे मार्क मिळालेले विद्यार्थी पाहायला मिळत आहेत. जे की खूपच विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी चांगली दिलेली आहे आणि त्यांचं म्हणजे फळ पण त्यांना मिळालेलं आहे. जे की त्यांनी प्रॅक्टिस, नंतर पोलीस भरतीमध्ये 1600 मीटर धाव असो किंवा SRPFमध्ये, तर त्यांचा एकंदरीत अनुभव त्यांना या भरतीमध्ये खूप छान मैदानी चाचणी, त्या अनुभवामुळेच मैदानी चाचणीमध्ये छान मिळालेले आहेत मार्क, जे की लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय होण्यासाठी सफिशियंट आहेत. हे आपल्याला बघा 97 अशी पाहायला मिळतील. 95 महेश सोमनाथ आहेत, यांना तर 21 मिनिट लागलेले आहेत अँड 12 मिनिटे म्हणतो 12 सेकंद लागलेले आहेत. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण तुम्हाला तर माहीत आहे अपडेट विद्यार्थ्यांसाठी देण्यासाठी खूपच म्हणजे असं
अपडेटमध्ये राहावं लागत असतं, त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब जरूर करा. तर आपण 17 एप्रिलची पाहून घेऊत. तर 16 एप्रिलला बघा 637 विद्यार्थी होते अँड आपण आता 17 एप्रिलची पाहून घेऊत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडं 17 एप्रिल 2026ची PDF आहे अँड इथे पण बघा तुम्ही पाहू शकता 97 मार्क पाहायला मिळतील. दिनेश प्रीतीलालच आहेत ना, प्रीतीलाल PRITILL, सो हे नाव आहेत. नंतर खाली बघा स्क्रोल करून पाहून घेऊत. बघा 97 मार्क, 95 मार्क असे आपल्याला मार्क पाहायला मिळतील, जे की विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणीमध्ये दिलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षेचा पण अभ्यास चांगलाच राहू द्या, जेणेकरून सिलेक्शन लिस्टमध्ये नाव तुमचं असेल. अँड ग्राउंड अजून चालूच आहेत, पाहूत किती दिवस चालतील. डेली अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून तर देत आहोत विद्यार्थ्यांना. काही 1-2 दिवस गॅप असू शकतो इकडे तिकडे, त्यामुळे नक्कीच तुम्ही पाहून घ्या. नंतर 97 मार्क बघा लखन आहेत, संजय यांना 97 पडलेले आहेत, खूपच छान. तर विद्यार्थ्यांनी खूप छान गुण मिळवलेले आहेत आणि लेखी परीक्षेच्या सूचना वगैरे येतीलच. नंतर 1/10 प्रमाणे यादी पण जाहीर होईल, कट ऑफ पण जाहीर होईल, त्यामुळे अपडेटमध्ये राहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून अपडेट तुम्हाला मिळेल. हे बघा 97 मार्क जयेंद्रा जयपाल. तर PDF मी प्रोव्हाइड केलेली आहे टेलिग्रामला, पाहून घ्या नक्कीच तुमचे किंवा मित्रांचे रिझल्ट. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. PDF टेलिग्राममध्ये लिंकवर आहे आणि पॉसिबल असेल तर टेलिग्रामला पण तिथे फॉलो जरूर करा, जेणेकरून फर्स्ट अपडेट टेलिग्रामलाच मी प्रोव्हाइड करत असतो अँड देन यूट्यूबला. तर काही विद्यार्थी आहेत जे की कमेंट वगैरे करतात, परंतु उद्देश बघा विद्यार्थी मित्रांनो, डेली अपडेट्स आहेत हे. यामध्ये मैदानी चाचणीमध्ये मिळालेले गुण आहेत, जे की आता काही विद्यार्थ्यांचा 1-2 विद्यार्थ्यांचा आलेला होता कमेंट की अरे काय बोलतोय, आमचे ग्राउंड झाले नाहीत रिझल्ट. मी तर कुठं म्हणतोय की कट ऑफ वगैरे लागलेला आहे. रिझल्ट फक्त डेली अपडेट्स आहेत, त्यामुळे नक्कीच तुम्ही थोडं कमेंट पण व्यवस्थित जरा करता, जेणेकरून म्हणजे आता काय सांगावे आता. तर जर अपडेट नको असेल तर नो म्हणून कमेंटमध्ये टाकू शकता. देन मी फक्त टेलिग्रामलाच प्रोव्हाइड करेन. बट काही विद्यार्थी आता टेलिग्रामला प्रोव्हाइड कसा यूट्यूबवर काही विद्यार्थी यूट्यूब पाहतात, त्यामुळे आपण यूट्यूबला सर्च म्हणजे असं यूट्यूबला व्हिडिओज टाकतो आणि टेलिग्रामची लिंक टाकतो, कारण PDF टेलिग्रामलाच भेटते तुम्हाला. परंतु टेलिग्रामला खूप विद्यार्थी आपल्याला फॉलो वगैरे करण्यासाठी त्यांना स्त्रोत म्हणजे असं कुठून पाहतील त्यांनी, जे की आपलं छोटंसं चॅनल आहे टेलिग्रामचं पण. तर नक्कीच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अँड तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा अँड उत्तर जरूर द्या. थँक्यू सो मच.